नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं. पण इथे जानकीच्या समोर ऐश्वर्याने आता खूपच मोठी संकटं आणून ठेवलेले असतात. एका बाजूला ऐश्वर्याने सुमित्रा आणि जानकीला एकमेकींपासून तोडलेलं असतं. दुसऱ्या बाजूला जानकीला आणि ऋषिकेशला एकमेकांपासून तोडण्याचा तिचा डाव आहे. पण इथे जानकी आता प्रयत्न करत असते की निदान तिचा संसार तरी उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी ती आता प्रयत्न करत असते. पण प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे आता ऐश्वर्याने खूप मोठा डाव तयार केलेला असतो. ती म्हणत असते की सारंग, आपण आता आईंना सांगितलंय की वाटण्या झाल्याच पाहिजे. वाटण्या तर होतील, पण जेव्हा इथे आता वकिलांमार्फत प्रॉपर्टीचे पेपर तयार केले जातील, तेव्हा आपण ते प्रॉपर्टीचे पेपर बदलायचे आणि आधीसारखं सगळीच संपत्ती आपण आपल्या नावावरती ठेवायची. या घरामध्ये सगळी प्रॉपर्टी ही फक्त तुमच्या नावावरती असली पाहिजे. एकदा का सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती झाली की मात्र ह्या जानकीला आणि ऋषिकेशला या घरातून काढायला आपण मोकळे. तेव्हा इथे सारंग म्हणतो की ठीक आहे, म्हणजे पहिलेसारखी संपूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये येईल. पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऐश्वर्याचा हा संपूर्ण डाव उधळून लावणार असते आणि या सगळ्यामध्ये लतासुद्धा जानकीला मदत करणार असते. ती कशी? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जानकी ऐश्वर्याचा गेटअप करत लताकडून आता सगळं सत्य जाणून घेते. ऐश्वर्याचा गेटअप करून जाताच इथे लताकडून जानकीला दोन भयानक सत्य समजलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, ज्या वेळेला लताला आता समजतं की जानकी हीच लताची खरी मुलगी आहे, तेव्हा तिने ऐश्वर्याचा सगळा डाव हा काय आहे, प्रॉपर्टीसाठी ऐश्वर्याने हे सगळं केलंय, हे सत्य आता इथे लता जानकीला सांगते. तेव्हा जानकी आणि लता दोघीजणी एकत्र येत इथे ऐश्वर्याचा प्रॉपर्टी लुबाडण्याचा जो काही प्रयत्न आहे, तो तिचा डाव दोघींनी मिळून संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर आता उधळून लावलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी आता कशा पद्धतीने घडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता ऐश्वर्याचा तिसरा डाव असतो. म्हणजे पहिला डाव सुमित्रा आणि जानकीला एकमेकांपासून तोडलेलं असतं. त्याचबरोबर लता ही पार्वती आहे हे तिने सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. तर इथे ऋषिकेश आणि जानकी या दोघांना एकमेकांपासून तोडण्याचा तिने प्रयत्न केलेला असतो. आणि आता इथे प्रॉपर्टीच्या वाटण्या, त्यामुळे इथे जानकीला तिने सळो की पळो करून सोडलेलं असतं. पण इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की मी आता सुमित्रा आईला सांगितलंय, काहीही झालं तरीसुद्धा प्रॉपर्टीच्या वाटण्या ह्या झाल्याच पाहिजे. आणि इथे लताला फक्त एवढंच सांगितलेलं असतं की जानकी तुझ्याबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करते. जानकी आता लताला म्हणालेली असते की तुम्हीच पार्वती आई आहात, ऋषिकेशची आई, मग तुम्ही माझ्या सासूबाई आहात ना, मी तुमची आता व्यवस्थित काळजी घेईन. आणि इथे ती ऋषिकेशचा विश्वास संपादन करते. ती म्हणते, आता मी तुमच्यावरती अविश्वास दाखवणार नाही आहे, आता मी तुमच्यावरती फक्त विश्वास ठेवणार. तेव्हा जानकी म्हणत असते की तुम्ही ऋषिकेशच्या आई आहात, मग आता तुम्हाला काय हवं नको ते बघायला नको का, मी तुमची आता सेवा करणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणत असतो की आई, बघितलंस ना, ही आहे माझी जानकी. जोपर्यंत ती माणसांवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत ती त्यांच्याजवळ नीट वागत नाही, पण एकदा का विश्वास बसला की तुझ्यासाठी बघ आता स्वतःचा जीव ओतून तुझी सेवा करेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी इथे आता लताबरोबर वाद घालत नाही. कारण तिला माहिती असतं लता फक्त एक प्यादा आहे, ऐश्वर्या खरी खिलाडी आहे. त्यामुळे मला ऐश्वर्याला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायचं आहे. तेव्हा इथे जानकीने गुलाबदादाला एक काम सांगितलेलं असतं. ती म्हणते की गुलाबदादा, तुम्ही भालेराव उद्यानच्या इथे जा आणि जे डॉक्टर आपल्याकडे सॅम्पल कलेक्ट करायला आले होते ना, त्यांचं भांडण कुणाबरोबर झालं होतं हे तुम्ही जरा चेक करा. तिथलं CCTV फुटेज तुम्ही घेऊन या. तिथले दुकानदार तुमच्या ओळखीचे असतील ना. तेव्हा गुलाब म्हणतो, ठीक आहे, मी जाऊन CCTV फुटेज घेऊन येतो. तिने एका पेपरवरती त्या ॲक्सिडेंटची वेळ, दिवस, सगळं काही तिने टाईम वगैरे लिहून दिलेलं असतं. तेव्हा आता तिथे गुलाबदादा जाऊन CCTV फुटेज मिळते का ते बघत असतात. तर इथे ऐश्वर्याने सांगितलेलं असतं पार्वतीला की तुम्ही आता जानकीकडून सगळी सेवा करून घ्यायची. आणि इथे जानकी मनापासून पार्वतीची सेवा करत असते. तेव्हा ऐश्वर्याने तिचा व्हिडिओ तयार केलेला असतो.
ज्याच्यामध्ये जानकी लताची खूप काळजी घेत असते, तिला आपल्या हाताने भरवत असते, पायाला तेल लावून देत असते. त्यामुळे तो व्हिडिओ सुमित्राने बघितल्यानंतर तिला राग येतो. ऐश्वर्या म्हणते की बघितलंत ना तुम्ही आई, या जानकीचा डाव बघितलात. इथे तर तुम्हाला म्हणते की ती पार्वती नाही आहे म्हणून, आणि इकडे तर बघा त्या बाईची किती काळजी घेते. अहो तिचा तर हाच डाव होता, तिला या घरावरती सत्ता गाजवायची आहे ना, प्रॉपर्टी तशी पण सगळी त्यांच्या नावावरती आहे. आपण सगळे आता तिला जड वाटत असू, आपल्या सगळ्यांना घरातून बाहेर काढायला कमी करणार नाही आहे ती. तेव्हा प्रॉपर्टीच्या वाटण्या मागून घ्या. तुम्ही सुद्धा या घरासाठी खूप केलं आहे, तेव्हा तुमच्या मुलाबाळांना काही नको का? सगळी प्रॉपर्टी जरी त्या पार्वतीची असली तरीसुद्धा तुम्हीसुद्धा एवढं वर्ष हे घर सांभाळले. तेव्हा इथे ऐश्वर्याने सुमित्राला भडकवलेलं असतं. तेव्हा सुमित्रा आता नानांना म्हणते की प्रॉपर्टीचे हिस्से करा, मला माझ्या वाटणीची प्रॉपर्टी हवी. माझ्या पोटच्या मुलांना काही नको का? सगळं त्या पार्वतीचं आहे म्हणून सगळं ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाच मिळायला हवं. प्रॉपर्टीचे हिस्से झाले पाहिजे, नाहीतर मी माझ्या मुलाबाळांना घेऊन हे घर सोडून निघून जाईन. आम्ही पुन्हा इथे कधीच येणार नाही. तेव्हा इथे सुमित्रा नानांजवळ हट्टच करते. तेव्हा नाना ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश, अरे तुझी आई घर सोडून जायचं म्हणते. तिला असं वाटते की पार्वती परत आली आहे तर तिच्यावरती अन्याय होतोय की काय, तिला या घरातून जावं लागते की काय. मी काय म्हणतो ऋषिकेश, अरे ती वाटण्यांचा विषय काढते, आपण आता प्रॉपर्टीच्या वाटण्या करूयात का, निदान सुमित्रासाठी तरी. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की आईसाठी मी वाटेल ते करू शकतो. आईला इथे आता विश्वास बसत नाही आहे ना, तिला असं वाटतंय की तिला कोणीतरी या घरातून बाहेर काढेल. आईची इथे तब्येत महत्त्वाची आहे. तेव्हा आपण लगेचच वकिलांना फोन करूया आणि प्रॉपर्टीच्या समान वाटण्या करूया. मला प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला माझी फक्त पार्वती आई हवी. तेव्हा इथे ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की जानकी, मी वकिलांजवळ बोलून घेतो. आईला प्रॉपर्टीच्या वाटण्या हव्यात, त्याच्यामुळे आई आता व्यवस्थित आहे तर प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या पाहिजे. आपल्याला एकट्याला यातलं काहीही नको आहे. सगळी या घरातली मुलं आहेत ना, सगळ्यांना समान वाटणी मिळायला हवी असं मला वाटतं. तेव्हा इथे जानकीला कळतं की हे सुमित्राचं डोकं नाही आहे, तर हे ऐश्वर्याचं डोकं आहे. तिने आईंच्या मनामध्ये हे सगळं भरलं आहे, म्हणून तर आई पुन्हा एकदा वाटण्यांचा विषय काढतायत. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, मी वकिलांजवळ बोलून घेतलं आहे, त्यांना इथे रिसर सगळ्या वाटणी ही समान करायला सांगितले. तेव्हा इथे आता ऐश्वर्याने नवीन प्रयत्न केलेला असतो. ती म्हणते की आता प्रॉपर्टीचे पेपर तयार होतील, पण मागच्या वेळेसारखी संपूर्ण प्रॉपर्टी सारंग ही तुमच्या नावावरती झाली पाहिजे, म्हणजे आपण ह्या जानकीला पुन्हा एकदा मात देऊ आणि तिला कायमचं ह्या घरातून हाकलून देऊ. तेव्हा इथे आता जानकीने विचार केलेला असतो की आता एक नवीन प्रयत्न करायचा, म्हणजे इथे जर ऐश्वर्याचं कारस्थान जाणून घ्यायचं असेल तर याआधी जो प्रयत्न केला होता तो मला आत्तासुद्धा करावा लागेल. तेव्हा इथे जानकी विचार करते की आता ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये मला लताजवळ बोलायला हवं, त्याशिवाय लता सगळं सत्य मला सांगणार नाही. तर इथे ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. तेव्हाच इथे आता जानकीने घरातल्या सर्व लाईट घालवलेल्या असतात आणि तिने ऐश्वर्यासारखी साडी नेसलेली असते आणि तिच्यासारखे केससुद्धा सुट्टे ठेवलेले असतात. आणि ती आता लताच्या रूममध्ये जाते आणि म्हणत असते की आई, अगं लाईट गेली आहे ना. मग आता इथे लता ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेली असते. ऐश्वर्याच्या रूममध्ये आल्यानंतर ती म्हणत असते की ऐश्वर्या, अगं मी काय म्हणते, तू जसं मला सांगितलेस की ऋषिकेश आणि इथे जानकीमध्ये भांडण लावायचं आहे, पण मला ते चांगलं वाटत नाही आहे गं. म्हणजे बघ ना, आता लाईट गेली होती तर लगेच जानकी आली माझ्याकडे, मला काय हवं नको ते बघितलं. मी काय म्हणते, आपण त्यांचा संसार मोडायला नको गं. तेव्हा इथे आता जानकी गप्पच बसलेली असते. जानकीने आधी लताची चांगली विचारपूस केलेली असते, तिचं मन जिंकलेलं असतं आणि त्यानंतर ती इथे आता ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये सारंगच्या रूममध्ये बसलेली असते. त्यानंतर इथे आता सहाने वकिलांना सांगितलेलं असतं की प्रॉपर्टीचे इथे हिस्से करायचे आहेत, पण ते हिस्से समान असले पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे इथे आता प्रॉपर्टीची वाटणीही होणार असते. तर इथे जानकी विचार करते की अच्छा, म्हणजे ही ऐश्वर्या माझी साडी नेसून प्रत्येक वेळेला तिने माझ्यावरती खोटे नाटे आरोप केलेत ना, मग आता मी तिची साडी नेसणार आहे आणि आता सगळं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा इथे ती सुमित्राला म्हणत असते, आई, वाटण्यांचा विषय तुम्ही काढलायत ना, सगळं तुमच्या मनासारखं होईल. त्यानंतर इथे आता जानकी ऐश्वर्याचा गेटअप करून बसलेलीच असते. तेव्हा लता म्हणत असते की आता पुढे काय करायचं ऐश्वर्या. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की आई, मी तुला काय काय करायला सांगितले ते आधी सांग बरं.
तेव्हा इथे लता म्हणत असते, अगं तू मला जे सांगितलेस ते मी करते ना. आता ऋषिकेश आणि जानकीमध्ये भांडण लावायचं आहे, पण ती जानकी माझ्याशी इतकी चांगली वागते, मी तिच्याशी आता कशी भांडू सांग ना. आणि ऋषिकेशसुद्धा खूप चांगला आहे गं, त्या दोघांचा संसार मोडायला नको, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करायला नको गं, नाहीतर आपल्यालाच पाप लागेल ना गं ऐश्वर्या. हे बघ, तू माझी मुलगी आहेस म्हणून तू जसं बोलतेस तसं मी करते ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई तू माझी आई आहेस, मी तुझी मुलगी आहे, हे काय बोलतेस तू? तेव्हा लता म्हणते, अगं असं काय बोलतेस, तूच तर म्हणालीस ना की तू माझी मुलगी आहेस म्हणून. मधुभाऊंकडे तुलाच तर मी ठेवून गेले होते, तू विसरलीस का गं ऐश्वर्या? असं नको बोलूस. अगं मी तुझी आई आहे, तू मध्ये मध्ये सारखी माझ्याबरोबर वाईट वागत असतेस, पण तरीसुद्धा मी तुझं सगळं ऐकते ना गं. हे बघ, तू ह्या प्रॉपर्टीला लुबाडण्यासाठी या घरामध्ये मला घेऊन आलीस, ही सगळी प्रॉपर्टी तुला हवी आहे म्हणून तुझे प्रयत्न सुरू आहेत ना. अगं पण ही सगळी प्रॉपर्टी तुला कशाला पाहिजे ऐश्वर्या? सगळ्यांना समान वाटणी असू दे, नाहीतर जे जसं चालू आहे तसं असू दे ना. ह्या घरातली माणसं सगळी खूप चांगली आहेत, तू माझी मुलगी आहेस म्हणून प्रत्येक गोष्ट मी तुझी ऐकते, पण तुझ्या काही गोष्टी मला पटत नाही ऐश्वर्या. अगं जानकी खरंच खूप चांगली आहे, तिला त्रास देऊन तुला काय मिळणार आहे? ती माझी किती काळजी घेते तू बघितलंस ना. तेव्हा इथे जानकी आता आपल्या मूळ रूपात येते. ती म्हणत असते की काय म्हणालात तुम्ही? जानकी इथे आता लाईट वगैरे चालू करते आणि तिने इथे सगळं लताचं बोलणंसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. पण ज्या वेळेला इथे लता म्हणते की ऐश्वर्या तू माझी मुलगी आहेस, तेव्हा जानकी म्हणते, हे काय म्हणालात तुम्ही? ऐश्वर्या तुमची मुलगी आहे? तेव्हा लता म्हणते, जानकी अगं तू इथे काय करतेस? तेव्हा जानकी म्हणते, आता खोटं बोलू नका, मी तुमचं सगळं बोलणं ह्याच्यामध्ये रेकॉर्ड केलं आहे. ऐश्वर्याने तुम्हाला प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी इथे आणलं आहे ना. आता खरं खरं सांगा, तिने तुम्हाला काय काय सांगितलं आहे आणि ती तुमची मुलगी आहे असं का म्हणाले ती? हे बघा ऐश्वर्या तुमची मुलगी नाही आहे, ती कावेरी काकू आणि सयाजी काका यांची एकुलती एक मुलगी आहे, मग ती तुमची मुलगी कशी काय असू शकते? तेव्हा लता म्हणत असते, नाही गं, त्या लोकांनी तर ऐश्वर्याला दत्तक घेतलं आहे ना. तेव्हा जानकी म्हणते, नाही, ती तर त्यांची एकुलती एक मुलगी आहे, दत्तक वगैरे घेतलेली नाही आहे. तेव्हा इथे लता म्हणत असते, ऐश्वर्या माझ्याशी खोटं बोलली का? अगं माझी मुलगी मधुभाऊंच्या इथे होती ना, तिने मला लहानपणीचा फोटो दाखवला माझा, आणि इथे तिचा लहानपणीचा जो फोटो होता तो तिने मला दाखवला. त्या फोटोचा अर्धा भाग माझ्याकडे होता. ती म्हणाली की मीच तुझी मुलगी आहे म्हणून. मधुभाऊंकडे मी तिला सोडलं होतं, लहानाची मोठी मधुभाऊने तिला केले, तिने मला सगळं सांगितलं. तेव्हा जानकी म्हणते, अहो ऐश्वर्या खोटं बोलले तुमच्याजवळ, मी मधुभाऊंकडे लहानाची मोठी झाली, मधुभाऊंनी मला लहानाचं मोठं केलं, मी अनाथ आहे, ऐश्वर्या नाही. तेव्हा इथे लता म्हणते, अगं मग मी तुझी आई आहे, मी आहे खरी लता, लता कारखानीस. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे जानकीला आणि लताला कळलेलं असतं की त्या मायलेकी आहेत म्हणून, आणि ऐश्वर्या कशा पद्धतीने लताला घेऊन आलेली असते ही प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी. या सगळ्या गोष्टी आता लताने जानकीला सांगितलेल्या असतात. तेव्हा जानकी म्हणते, आई म्हणजे तू माझी आई आहेस, तू मला मधुभाऊंकडे सोडलं होतंस. तर प्रेक्षकांनो, इथे आता घडलेला सगळा प्रकार लताने जानकीला सांगितलेला असतो की कशा पद्धतीने ऐश्वर्या तिच्याबरोबर खोटं बोलली. तेव्हा इथे जानकी म्हणते की आई, आत्तापर्यंत तू इथे चुकून म्हणजे तुझा गैरसमज निर्माण करण्यात आला होता, पण तू ऐश्वर्याची हे घर तोडण्यासाठी मदत केलीस ना. आता तू माझी आई आहेस ना, मग हे घर जोडण्यासाठी मला मदत कर. आता तुला रणदिव्यांच्या समोर सगळं सत्य सांगायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे जानकीने लताला तयार केलेलं असतं. दुसऱ्या दिवशी इथे प्रॉपर्टीची वाटणी होणार असते. तेव्हा इथे जानकी म्हणते की 1 मिनिट थांबा, प्रॉपर्टीची वाटणी होण्याच्या आधी आई मला तुम्हाला काहीतरी सत्य सांगायचं आहे. तुम्हाला ही तुमची ऐश्वर्या खूपच जास्त चांगली वाटते ना, तिचं सत्य जाणून घ्या. तेव्हा इथे जानकी म्हणते की आई सांगतेस ना सगळ्यांना सत्य. तेव्हा इथे पार्वती म्हणते की मी पार्वती नाही आहे, मी लता कारखानीच आहे, आणि मी एक ॲक्ट्रेससुद्धा आहे, आणि मी दुसरी तिसरी कुणी नाही, मी जानकीची खरी आई आहे, आणि हे मला कालच समजलं. ऐश्वर्या या घरामध्ये मला ही प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी घेऊन आले, मी खरी पार्वती नाही आहे, आणि खरी पार्वती जिवंतसुद्धा नाही आहे. तर ही आहे डायरी जी पार्वती परशुत्तम रणदिवे यांनी लिहून ठेवली होती. या डायरीच्या आधारे मला ऐश्वर्याने हे सगळं नाटक करायला सांगितलं होतं, नाहीतर मी कालच मला कळलं की मी जानकीची आई आहे. मी जानकीला मधुभाऊंकडे लहान असताना सोडलं होतं. जो फोटो ऐश्वर्याने तिचा फोटो म्हणून मला दाखवला तो तर माझ्या जानकीचा फोटो आहे, हे सत्य आता तिला कळतं. तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या थोबाडीत देते आणि म्हणते, लाज नाही वाटत हे सगळं करताना? बघताय ना तुम्ही आई,
तेव्हा इथे आता जानकीचं हे रूप पहिल्यांदा ऐश्वर्याने बघितलेलं असतं. जानकी खूप जास्त चिडलेली असते आणि ऐश्वर्याचं कारस्थान तिने इथे ऋषिकेशच्या समोर आणलेलं असतं. सुमित्राला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर इथे लताने आता ऐश्वर्याचं सगळं कारस्थान इथे रणदिवेंना सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने तिला प्रॉपर्टी हवी आहे, तिला जानकीला घरातून बाहेर काढायचं आहे, सुमित्राला सुद्धा तिला त्रास द्यायचा होता, म्हणून तिने पार्वतीला परत आणलं होतं. त्यामुळे इथे सुमित्राने आता ऐश्वर्याचं खरं रूप जाणल्यानंतर तिला थोबाड फोडत घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला असतो. तिला आता घराच्या बाहेरचा रस्ता दाखवून सुमित्राने इथे ऐश्वर्याची आणि सारंगची घरातून हकलपट्टी केलेली असते.